नमस्कार मैत्रिणींनो, कांचन व्लॉग अँड क्रिएशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, रेडीमेड रांगोळ्यांसाठी काय सामान लागतं आणि त्या कशा तयार करायच्या या आपल्या व्हिडिओवर महिलांनी असंख्य प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं शोधताना मला एक भन्नाट कल्पना आली. त्यातूनच ही नवीन क्रिएशन झालेले आहे. चला तर मग बघूया की व्हिडिओ दाखवलेली रांगोळी कशी तयार करायची. मैत्रिणींनो, यामध्ये जे वापरलेले स्टोन आहेत त्यावर जर देवारातली लाईट पडली तर ती इतकी सुंदर दिसते रांगोळी, म्हणून सांगू, दिसायला अतिशय सुंदर, अट्रॅक्टिव्ह आणि करायला झटपट अशी रांगोळी आहे. आणि तुम्हाला हवी तेव्हा देवरात तुम्ही हे पॅचेस ठेवू शकता आणि नको तेव्हा काढून ठेवू शकता किंवा प्रत्येक वाराच्या वेगवेगळ्या रांगोळ्या करून लावू शकता. चला तर बघूया अशी सुंदर, झटपट, अट्रॅक्टिव्ह रांगोळी कशी करायची. मित्रांनो, आपल्याला जी पण रांगोळी काढायची आहे, जी पण डिझाईन काढायची आहे ती आधी एका पेपरावर आपण काढून घ्यावी. मला जी रांगोळी काढायची आहे ती रांगोळी मी आधी एका पेपरावर काढून घेतली आहे. आणि आपल्याला जे जे सामान लागणार आहे ते सगळं सामान रेडी करून घ्यावं, म्हणजे आपल्या पुन्हा उठण्याचा वेळ वाचतो आणि आपली कलाकृती पटकन होते. तर तुम्ही इथे व्हिडिओत बघू शकता. मला ही रांगोळी जी व्हिडिओ दाखवली आहे ती काढून दाखवायची असल्यामुळे मी आधी ती रांगोळी एका पेपरावर काढून घेतली आहे. रांगोळी काढून घेतल्यानंतर मी त्याच्यावर OHP शीट ठेवली आहे आणि ती हलू नये म्हणून मी ती पॅडला अटॅच करून घेतली आहे. तुम्ही सेलो टेप लावूनसुद्धा रांगोळी हलू नये म्हणून अटॅच करून घेऊ शकता. इथे माझा रांगोळीचा पेपर आणि OHP शीट व्यवस्थित सेट करून घेतली आहे. चला तर मग आता आपण बघूया की पुढचे क्रिएशन कसे करायचे. मैत्रिणींनो, इथे मी डिझाईन ड्रॉ करून घेण्यासाठी कॅमलिनचा पेंट मेटल मार्कर वापरलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यावरनं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हळूहळू व्यवस्थित एकसारखी डिझाईन आपण ड्रॉ करून घ्यावी. डिझाईन ड्रॉ करताना जास्त घाई करू नये. हळूहळू व्यवस्थित ती ट्रेस करून घ्यावी. त्यामुळे आपली रांगोळी अतिशय सुंदर दिसते. चला तर मग बघूयात की मी डिझाईन कशी ट्रेस करून घेतली आहे. बघू शकता इथे आपली रांगोळी OHP शीटवर ट्रेस करून रेडी आहे. चला तर बघूया आपल्या रांगोळीला, या सिंपलच्या साध्या रांगोळीला अट्रॅक्टिव्ह कसे करावे. त्यासाठी मी खालचा पेपर काढून घेतला आहे आणि आता फक्त OHP शीट घेतली आहे. आता ह्या OHP शीटवर ड्रॉ केलेली रांगोळी आपण आपल्या क्रिएशनने अट्रॅक्टिव्ह करूया. चला तर मग मी काय वापरले आहे डिझाईन अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी ते तुम्हाला दाखवते. मी हे चिपकवण्याचे जे स्टोन्स आहेत, जे स्टेशनरीमध्ये इझिली अवेलेबल असतात, ते रांगोळीला डेकोरेटिव्ह करण्यासाठी वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या क्रिएशनप्रमाणे, आवडीप्रमाणे, तुमच्या आयडियाप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी रांगोळीला अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी वापरू शकतात. कसं आहे मैत्रिणींनो, काही वेळेस काही महिलांना रांगोळी कलर करायला जमत नाही किंवा मग त्यांना ते फॅमिकॉलमध्ये किती पाणी टाकावे, काय करावे हे समजलेले नाही आहे. तर त्यांची ती प्रॅक्टिस होईपर्यंत ते नवरात्रीसाठी एकदम इझी वेने, मी जे व्हिडिओमध्ये इझी वे दाखवले आहे डेकोरेशनचे, त्याप्रमाणे करून स्वतःचे असे क्रिएशन करू शकता. आणि कसं असतं, मार्केटमध्ये कितीही रेडी अवेलेबल गोष्टी असल्या पण एखादी कलाकृती आपण आपल्या स्वतःच्या हाताने केली असेल तर त्यात आनंद वेगळाच असतो. आपण आपल्या देवारासाठी ठेवण्यासाठी अशा
इझी टेक्निकच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या करून वापरू शकतो. महिलांना काय हवं असतं? जर का आपण एखादं क्रिएशन केलं किंवा एखादा चांगला पदार्थ केला आणि घरातल्यांनी थोडीशी जरी स्तुती केली, तर ते समाधान काही वेगळंच असतं. समजा आपण अशी छान रांगोळी केली, आपल्या नवरोबाने, सासूने किंवा मुलांनी आपली स्तुती केली, तर आपल्याला किती छान वाटेल की नाही? त्यामुळे घरात राहणाऱ्या महिलांनी असे वेगवेगळे क्रिएशन शिकून घ्यावे. त्यामुळे काय होतं, आपला वेळही चांगला जातो. आपले माइंडही फ्रेश राहतं आणि महिलांना किती समस्या असतात हो, वेगवेगळे प्रॉब्लेम, टेन्शन असतात. त्यातनं थोडंसं क्रिएशनसाठी टाईम काढला की आपला टाईम अतिशय चांगला जातो. आपल्या मनातली निगेटिव्हिटी निघून जाते आणि आपण काहीतरी करू शकतो याचे फारच समाधान लाभते. आणि आता मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता, तुमच्याशी गप्पा मारता मारता माझे चिपकोनाचे स्टोन चिपकून रेडी झाले आहेत. आणि आता इथे मी B700 हा गम घेतला आहे. आता या गमने मी व्हिडिओ दाखवलेले छोटे छोटे स्टोन चिपकून आपली रांगोळी एकदम अट्रॅक्टिव्ह करणार आहे. मैत्रिणींनो, हे जे व्हिडिओ मी दाखवलेले छोटे स्टोन आहेत, हे तुम्ही फॅब्रिकवर सुद्धा वापरू शकता. मी जे आरीवरचे काम करते त्यातसुद्धा हे फॅब्रिकवर हे स्टोन वापरते. अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसतात. त्यांना शाईन खूप छान आहे. आणि त्यामुळे जर का तुम्ही हे स्टोन लावून जर का रांगोळी बनवली असेल, तर त्याच्यावर लाईट पडली की रांगोळी आपली अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसते. इतकी सुंदर दिसते ना, तुम्ही स्वतः करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुम्हाला आधी पण व्हिडिओत सांगितलं आहे की ही रांगोळी झटपट होणारी आहे आणि एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणारी आहे. ह्याच्यामध्ये ना रंग भरण्याची झंझट, ना फॅमिकॉल किती लावायचा किंवा रांगोळ्यांना तडे जाण्याची झंझट. हाताने पटापट ड्रॉ करा, त्याला छान छान असे स्टोन लावून ते अट्रॅक्टिव्ह करा. आणि विशेष म्हणजे कसं होतं, लाईट पडली की ती अतिशय सुंदर दिसते. तुम्ही नवरात्रामध्ये, दिवाळीसाठी असे छोटे छोटे पॅच तयार करा आणि आपला देवारा अतिशय सुंदर करा. आणि हो, गणपती बाप्पाला रांगोळी खूप आवडते. जे आपल्या संस्कृत मानले जाते की ज्या देवारामध्ये असे सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली असते, तिथे आपल्या गणपती बाप्पाचा खूप खूप आशीर्वाद असतो. आणि त्यामुळेच आपल्या हिंदू धर्मामध्ये रांगोळीला सांस्कृतिक महत्त्व आहे. आता जसा जसा काळ बदलला तसे त्याच्या रांगोळीचे प्रकार बदलले आहेत. आधी फक्त रांगोळीने डिझाईन काढायचे, पण आता वेगवेगळ्या वेगळ्या रेडी बॅचच्या रांगोळ्या येत आहेत. तर आपण हे छान छान शिकून आपले स्वतःचे असे क्रिएशन करावे. मैत्रिणींनो, आपण आपल्या चॅनलमध्ये उलन मॅट रांगोळ्यांची ऑनलाईन सिरीज घेऊन आलो आहे. त्यामध्ये आपण उलन मॅट रांगोळ्यांसाठी काय सामान लागतं, ते जर का आपल्याला बिझनेससाठी करायचं असेल तर सामानाची क्वालिटी कशी आणावी, आणि जर का आपल्याला जास्त प्रॉफिट हवा असेल तर सामान कुठून घ्यावे आणि डिझाईन कशा क्रिएशन करायच्या, याचे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ काही अपलोड केले आहे आणि कंटिन्युअसली अपलोड करणार आहोत. जर तुम्हाला ते शिकायचं असेल तर तुम्ही चॅनलला अवश्य भेट द्या आणि ते व्हिडिओ बघा. आणि एवढंच नाही, तर आपण अतिशय बारीक सारीक गोष्टींचा विचार करून व्हिडिओ अपलोड केले आहे. जसे की आता एखाद्या महिलांनी ऑनलाईन बघून आपले व्हिडिओ बघून जर का रांगोळी शिकली, पण जर का हॉट ग्लू गनच यूज करता येत नसेल, तर आपला त्या विषयावर देखील व्हिडिओ आहे. प्लस रांगोळ्या तयार झाल्या पण ते सेलिंग कसे करायचे या विषयावर सुद्धा आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ अपलोडेड आहेत. आणि महिलांनी घरी बसून काही ना काहीतरी उद्योगधंदा करावा आणि काही ना काहीतरी उत्पन्न मिळवावं, हा शुद्ध हेतू घेऊन आपल्या चॅनलची निर्मिती झाली आहे. आणि त्या संदर्भात अतिशय चांगले चांगले व्हिडिओ पुढे आणण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, छान छान असे क्रिएशन स्वतःचे करा आणि तुमच्या टेक्निक, आयडिया देखील माझ्यासोबत शेअर करा. कसं असतं मैत्रिणींनो, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं असं म्हणतात. आणि कसं, प्रत्येकाचं एक वेगळं क्रिएशनसाठी माइंड असतं. त्यामुळे वेगवेगळ्या युनिक आयडिया एकमेकांना शेअर केल्यामुळे सगळ्यांच्याच क्रिएटिव्हिटी अतिशय सुंदर होतील.
मैत्रिणींनो, तुम्ही इथे बघू शकता, तुमच्याशी गप्पा मारता मारता माझी रांगोळी रेडी देखील झाली आहे. हाय की नाही झटपट होणारी आणि अट्रॅक्टिव्ह रांगोळी. मी रांगोळीमध्ये फ्लॉवर शेपचा स्टोन वापरला आहे, पण मला तो अट्रॅक्टिव्ह वाटत नाही आहे, त्यामुळे मी तो चेंज करून सर्कल शेपचाच स्टोन अटॅच करून घेते. मग बघूया आपल्या रांगोळीला कसे लुक येते. हा मला आता हा सर्कल शेपचा स्टोन अटॅच केल्यावर रांगोळी छान दिसत आहे. तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. तर आपली याची रांगोळी तयार करून झाली की आपण त्याला कट करून घेऊयात. कट करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आधी स्केच पेननी बाजूला बॉर्डर करून घ्या आणि बाजूला बॉर्डर करून मग व्यवस्थित कट करा. आणि कट करताना एकदम शार्पही त्याचे टोकं ठेवू नका, कारण ही OHP शीट आहे, त्याच्यामुळे पटकन हाताला लागू शकते किंवा आपल्या मुलांनी वगैरे हात लावला त्याला आणि त्याचे टोक लागू शकतात. इथे मी तुम्हाला रांगोळी कट करून दाखवत आहे. तुम्ही पण तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये बाजूने तुम्ही स्क्वेअर पण ठेवू शकता किंवा रांगोळीचा जो आकार आहे शंकरपाळी शेपचा त्या शेपमध्ये सुद्धा पॅचेस कापून रेडी करू शकता. तर मैत्रिणींनो, आपली रेडी रांगोळी मी तुम्हाला माझ्या देवाऱ्यामध्ये ठेवून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता, छोटासा असा देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी सुंदरसा पॅच रेडी झाला आहे. आणि लांबून बघितलं तर असं वाटेल की ही रांगोळी हातानेच रेखाटलेली आहे, कारण ती OHP शीटवर असते आणि लांबून OHP शीट दिसत नाही, फक्त आपली रांगोळी हायलाईट होते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन नवीन क्रिएशनसह. तोपर्यंत आपले नेहमीचेच मस्त रहा, मस्त खा आणि भरपूर नवीन नवीन क्रिएशन करा. बाय बाय.